महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। आमरण उपोषणामुळे स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न लागला मार्गी। गेल्या कित्येक दिवसापासून भोगाव बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न हा चर्चेत होता। भोगाव बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेची गट क्रमांक 21 मध्ये 7 गुंठे ही 7/12 ला नोंद होती, परंतु काही कारणास्तव ही जागा 7/12 वरून उडवण्यात आली। तेव्हा भोगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे तिरडे आंदोलन काढले होते। तेव्हा उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना आश्वासन दिले होते की जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत तुमची पूर्वत जी स्मशानभूमीची जागा आहे तीच तुम्हाला देण्यात येईल। परंतु ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे 13 जानेवारी 2026 वार मंगळवारी बौद्ध समाजाच्या वतीने स्मशानभूमीच्या जागेच्या मागणीसाठी शेकडो महिला आणि पुरुष आमरण उपोषणास बसले होते। तेव्हा उपविभागीय अधिकारी यांनी येणाऱ्या 22 तारखेपर्यंत गट क्रमांक 21 मध्ये स्मशानभूमीच्या जागेचा फेरफार हे करण्यात येईल असे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले। तेव्हा या पत्राच्या आधारे हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले। या आमरण उपोषणाला भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार दादा एंगडे, सामाजिक नेते दिनेश हनुमंते यांच्यासह भोगाव येथील बौद्ध समाजाचे शेकडो महिला आणि पुरुष या आमरण उपोषणामध्ये सहभागी झाले होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.